नमस्कार, प्रिया किचनमध्ये तुमचे अगदी मनापासून स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत सांडग्याची किंवा वड्याची रसाभाजी। साधी सोपी रेसिपी आहे, झटपट तयार होते। सांडगे किंवा वडे हे उन्हाळ्याच्या दिवसात सर्वांच्याच घरी बनवले जातात। घरामध्ये अचानक भाजीला काही नसते तेव्हा झटपट सांडग्याची भाजी बनवली जाते। वाळवणीच्या प्रकारातला पहिला प्रकार म्हणजे सांडगे। सांडग्यापासूनच वाळवणीच्या प्रकाराला सुरुवात होते। चला तर मग अधिक वेळ न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करू। त्यासाठी मी इथे घेतले आहे 1 वाटी सांडगे, 2 मध्यम आकाराचे कांदे बारीक करून घेतले आहे आणि यामध्ये थोडासा लसूण, कोथिंबीर आणि खोबरा किस। आता आपण खोबरा किस आणि लसूण आणि कोथिंबीरचं वाटण तयार करून घेऊ। आपण सांडग्याची रसाभाजी बनवण्यास सुरुवात करू। त्यासाठी मी कढईमध्ये 1 चम्मच तेल घालून घेणार आहे। तेल छान गरम झाले की आपल्याला यामध्ये सांडगे घालून घ्यायचे आहे। सांडगे छान आपल्याला भाजून घ्यायचे आहे तेलामध्ये। छान लाल होईपर्यंत सांडगे आपल्याला भाजून घ्यायचे आहे। आता आपले सांडगे इथे छान भाजत आलेले आहे। आपण यांना एका प्लेटमध्ये काढून घेऊ। बघा, अशा प्रकारे आपले सांडगे छान इथे भाजलेले आहे। आता यांना काढून घेऊ आपण। याच कढईमध्ये पुन्हा मी 2 चम्मच तेल घालून घेणार आहे। आता तेल छान गरम झाले आहे। आपण यामध्ये 1 चम्मच मोहरी आणि 1 चम्मच जिरे घालून घेऊ। जिरे मोहरी छान तडतडले की आपण यामध्ये थोडासा हिंग घालून घेऊ, थोडीशी हळद आणि आपण तयार केलेली पेस्ट यामध्ये घालून घेऊ। छान हलवून घ्यायचे आहे, शिजवून घ्यायचे आहे छान आपल्याला याला। आपला पेस्ट इथे छान शिजलेला आहे। आपण आता यामध्ये कांदा घालून घेऊ। कांदा आपल्याला लाल छान ब्राऊन होईपर्यंत शिजवून घ्यायचा आहे। वड्याच्या भाजीमध्ये थोडा जास्त कांदा घालावा लागतो, त्यामुळे वड्याची भाजी छान मिळून येते। याला कोणीकडे वडे म्हणतात, कोणीकडे सांडगे पण म्हणतात। आमच्या इकडे यांना वडे म्हणतात। आपला कांदा इथे छान भाजलेला आहे। आता आपण यामध्ये काही सुके मसाले घालून घेऊ। लाल तिखट 1 चम्मच, घरगुती काळा मसाला 1 चम्मच, थोडीशी हळद आणि गरम मसाला 1 चम्मच। सर्व साहित्य आपण छान फिरवून घेऊ अशा प्रकारे। आता आपण यामध्ये सांडगे घालून घेऊ। सांडगे घालून आपण याला छान थोडा वेळ परतून घेऊ। आता आपण सांडग्यामध्ये गरम पाणी घालून घेऊ। पाणी तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकता, जेवढी ग्रेव्ही हवी असेल तेवढे पाणी घालू शकता। आपण यामध्ये आता चवीनुसार मीठ घालून घेऊ आणि याला 1-2 उकळी येऊनपर्यंत छान शिजवून घेऊ। अशा प्रकारे इथे सांडग्याची भाजी झालेली आहे। वड्याची रसाभाजी इथे छान शिजलेली आहे। आता आपण यामध्ये थोडंसं कोथिंबीर घालून घेऊ। छान हलवून घेऊन आता अशा प्रकारे आपली अतिशय साध्या सोप्या पद्धतीने बनवलेली सांडग्याची किंवा वड्याची रसाभाजी इथे तयार झालेली आहे।
एकदा या पद्धतीने ट्राय करून बघा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा. पुन्हा भेटू अशाच नवीन व्हिडिओमध्ये. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.